सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. आपतेष्टांकडून आज आवश्यक ते सहकार्य मिळेल. आज धनप्राप्तीचे विशेष योग आहेत. आज शुभ परिणाम मिळवण्यासाठी बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. आज आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. अपूर्ण सरकारी कामं भविष्यामध्ये पूर्ण होतील. त्यासाठीच्या संबंधित कागदपत्रांची पूर्तता तुम्ही आजच करावी. नोकरी आणि व्यवसायामध्ये दिवस सामान्य राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या समस्या संपून जातील. आज तुमचं मनोबल आत्मविश्वास वाढेल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आज कामाचा उत्साह राहील. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या वातावरणामध्ये सुख शांतीचा अनुभव तुम्हाला येईल. दिवसाच्या मध्याला आरोग्याची चिंता सतावेल, परंतु स्थिती सामान्य होईल. कौटुंबिक वातावरण थोडं अशांत राहील, परंतु नंतर शांतता येईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम यांचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे तुमच्या बजेटवर लक्ष ठेवून काम करा. पैसे कमी असल्यानं किंवा काही विशेष गरजेसाठी कर्ज तुम्हाला घ्यावं लागू शकतं. आज नियोजनपूर्वक काम करा, अन्यथा कामामध्ये अडथळे येतील. आज शक्यतो महत्त्वाचा निर्णय घेण्याचं टाळा. आज तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा. सायंकाळी काही प्रमाणात पैसे येतील, त्यामुळे काही खर्चाची समस्या सुटेल. सरकारी कार्यात अपयश येऊ शकतं. रात्री तब्येत अचानक बिघडू शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी ही गाईला खायला द्यावी. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस बऱ्यापैकी शुभ आहे. गुंतवणुकीमध्ये तुम्ही धोका पत्करला तरी तुम्हाला लाभ होणार आहे. आर्थिक विषयांमध्ये प्रगती चांगली होईल. आवश्यक ती कामं आजच होतील, परंतु काही रखडलेली कामं मार्गी लागतील. आज कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील. तुम्ही कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठराल, परंतु नातेवाईकांचं भावनिक सहकार्य तुम्हाला मिळेल. मुलांना सन्मान मिळेल, त्यामुळे तुम्हाला दिलासा वाटेल. रात्रीपर्यंत सर्व परिस्थिती ही सुधारलेली असेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही शिवजपमाळेचं आज पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस फार व्यस्त राहील आणि तुमच्यावर कामाचा दबाव राहील. सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात तुम्ही स्वतःहून रस घ्याल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव घेता येईल. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही संभ्रमात देखील राहाल. आज शत्रू तुमच्यावर जास्त वरचढ ठरू शकतात. आज तुमच्या मनातील गोष्ट कुणालाही सांगू नका. आज सायंकाळचा वेळ तुम्ही एकांतामध्ये व्यतीत करण्याला पसंती द्याल. काही जुन्या आजारांमुळे प्रकृतीबद्दल साशंकता राहील. आज घरातील ज्येष्ठांशी वैचारिक मतभेद होतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एखाद्या गरजूला तांदूळ द्यावेत. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये रस घ्याल. त्यामुळे तुम्हाला मानसिक सुख आणि शांतीचा अनुभव येईल. आज तुमचं नशीब तुमची मदत करेल आणि तुम्हाला नव्या संधी देखील मिळतील, ज्याचा तुम्ही लाभ उठवाल. व्यापारामध्ये आजचा दिवस सामान्य दिवसांपेक्षा अधिकच लाभदायक राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ राहील. मुलाखतीमध्ये यश मिळेल. घरी कुटुंबियांचं मन राखण्यासाठी तुम्ही वैयक्तिक खर्चामध्ये कपात करून मनात नसतानाही खर्च कराल. अनियमित खाण्यापिण्यामुळे तुमची प्रकृती नरम राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमित पाणी अर्पण करावं आणि दिवा लावावा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सावध राहा. तुमची प्रकृती नरम राहू शकते. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा त्रासाला तोंड द्यावं लागेल. वाहन चालवताना सावध राहा. शक्य असेल तर आज दूरचा प्रवास टाळा. आर्थिक बाबतीत बुद्धीनं काम घ्या. संततीच्या बाबतीमध्ये थोडी चिंता राहील.
घरातील ज्येष्ठांसाठी आज वेळ काढावा लागेल. सायंकाळचा वेळ शारीरिक दृष्टीनं थकवणारा असेल. आरोग्यासंबंधीच्या नव्या समस्या डोकं वर काढू शकतात. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वरिष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रह अनुकूल आहेत. कुटुंबात आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहील. मित्र आणि निकटवर्तीयांकडून तुम्हाला आज सहकार्य मिळेल. शेअर्समधील गुंतवणुकीतून आज चांगला फायदा होईल. आर्थिक देवाणघेवाणीतून लाभ होईल. कार्यक्षेत्रातील स्थिती ही अनुकूल राहील. एखाद्या नव्या योजनेवरती तुम्ही आज काम करू शकता. नोकरदारांनी आज सावध राहावं. अधिकारी वर्गाचं तुमच्यावर लक्ष असेल आणि थोडासा निष्काळजीपणामुळे तुम्हाला पश्चाताप देखील करावा लागू शकतो. सर्दी खोकल्याचा त्रास होईल. उधार तुम्ही देऊ नका किंवा आज घेऊही नका. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. अचानक एखादी शुभवार्ता मिळू शकते. अडकलेले पैसे देखील मिळतील. तुमचा प्रभाव वाढेल आणि शत्रू पराजित होतील. नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल. सेल्स आणि मार्केटिंगमध्ये असलेल्या लोकांना आज लाभ होईल. आज आर्थिक विषय सोडले तर इतर बाबतींमध्ये तुमचं मन संतुष्ट राहील. समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळेल, परंतु घरात मात्र तुमचा मान सन्मान कमी राहील. परंतु तुम्ही सर्वांवर लक्ष न देता खुश राहाल. आज तुमची प्रकृती सामान्य राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करावं. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जाईल. आज तुम्ही मजा मस्तीच्या मूडमध्ये असाल. प्रेमसंबंध दृढ होतील. संततीकडून सुख मिळेल. आज तुम्ही नवीन संपर्क प्रस्थापित कराल. शैक्षणिक क्षेत्रातील लोक आज चांगली कामगिरी करतील. पैशांच्या बाबतीत तुम्ही दुपारपर्यंत अस्वस्थ असाल. त्यानंतर तुम्हाला आकस्मिक पैसे मिळतील, ज्यामुळे दिलासा राहील. आज तुम्ही स्वतःच्या चुका न पाहता इतरातील कमतरता दाखवू लागलात तर घरामध्ये कलह निर्माण होतील. त्यामुळे आज तुम्ही थोडे शांत राहा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला वादविवादांपासून दूर राहायचे. तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष द्यावं, यातच तुमचं भलं आहे. राग आणि वाणी यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील कोणाशी तरी तुमचे आज मतभेद होऊ शकतात. आर्थिक देवाणघेवाणीपासून तुम्ही दूर राहा. नोकरदारांना सहकाऱ्यांची कार्यप्रणाली आवडणार नाही आणि मनामध्ये ईर्ष्या निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही इतरांची मदत करणार नाही. घरातील वातावरण आज सामान्य राहील, पण घरातील ज्येष्ठांना तुमची प्रवृत्ती आवडणार नाही. पैशांची गुंतवणूक करताना सावध राहा. पुढे जाऊन धोका होऊ शकतो. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यात आत्मविश्वास राहील. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही कठोर मेहनत आणि समर्पण दाखवाल. तुम्हाला भावांचं प्रेम आणि सहकार्य मिळेल. सर्दी खोकल्याचा त्रास थोडा कमी होईल, त्यामुळे लक्ष ठेवा. विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. कामाच्या बाबतीमध्ये त्रास करून घेण्यापेक्षा शांतपणे वेळ घालवा. उद्यापासून सुधारणा होऊ शकते. घरात काही मोडतोड किंवा कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य बिघडल्यानं पैसे खर्च होतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलेच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चांगलं नक्कीच घडू दे. धन्यवाद.